नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायचं आहे सातारचा म्हाद्या. सातारचा स्पेशल आहे शेंगदाण्याचा म्हाद्या. तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया. हे शेंगदाण्याचं कूट आहे, मोहरी, जिरे, मसाला, मीठ, कांदा, लसूण आणि तेल. इथे मी एक पॅन ठेवलेला आहे. पॅन तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. शेंगदाण्याचं कूट मी इथे 1 वाटी घेतलेला आहे, त्यामुळे अर्धी वाटी मी बारीक चिरलेला कांदा इथे घेतलेला आहे. मध्यम गॅसवरती कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. सुरुवातीला शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे आहेत. इथे मी ते दाखवलं नाही आहे. शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, त्याची सगळी सालं काढायची आणि नंतर मग ते शेंगदाण्याचा कूट करायचा आहे. शेंगदाणे अगदी बारीक त्याचा कूट करायचा नाही आहे, जाडसर असं ठेवायचं आहे कूट त्याचा. याच्यामध्ये मी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत आणि पुन्हा त्याच्याबरोबरती कांदा चांगला परतून घेतलेला आहे. कांदा आणि लसूण चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये मसाला घालायचा आहे. इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या घरात जो तुम्ही वापरता नेहमी मसाला तोही तुम्ही वापरू शकता. शेंगदाण्याचं कूट हे तुम्ही खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घेऊ शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्येही करू शकता. आता इथे शेंगदाण्याचा कूट मी घातलेला आहे. आता हे पुन्हा सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तेल कमी घालायचं आहे, कारण शेंगदाण्याला पण तेल असतं आणि मग तेल पुन्हा जास्त सुटतं त्याला, त्यामुळे तेल ह्याच्यामध्ये कमी वापरायचं आहे. गॅस मध्यम ठेवूनच आपल्याला हे रेसिपी करायची आहे. याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालत आहे. इथे मी सुका शेंगदाण्याचा म्हाद्या करत आहे. आता याच्यावरती थोडासा पाण्याचा हबका मारायचा आहे. आणि पुन्हा हे सगळं परतून घ्यायचं आहे. हा शेंगदाण्याचा म्हाद्या तुम्ही प्रवासातही नेऊ शकता. आणि हा चपाती आणि भाकरी बरोबर खायला काही असेल तरी चांगला लागतो. जर प्रवासाला नेणार असाल तर याच्यामध्ये कोथिंबीर घालायची नाही. आणि अशा रीतीने आपला सातारचा स्पेशल शेंगदाण्याचा म्हाद्या तयार झालेला आहे. नक्की करून बघा. आणि शेंगदाण्याचा हा म्हाद्या भाकरी किंवा चपातीबरोबर नक्की खाऊन बघा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.